गुरु द्रोणाचार्यांनी एकलव्याकडे त्याचा अंगठा मागून घेतला, उजव्या हाताचा अंगठा. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की जर त्याच्या हाताला अंगठाच नसेल तर तो तिरंदाजी करू शकणार नाही. आणि अर्थातच त्याच्यामुळे एकलव्याने सुद्धा गुरुदक्षिणा म्हणून आपला उजव्या हाताचा अंगठा दिला. आणि त्यामुळेच जरी तो सर्वोत्तम तिरंदाज असला तरी सुद्धा तो सर्वोत्तम तिरंदाज बनू शकला नाही. ही एक विचारसरणी होती की उजव्या हाताचा अंगठा नसेल किंवा हाताचा अंगठा नसेल तर आपण तिरंदाजी करू शकत नाही. पण जर एखाद्या व्यक्तीला हातच नसेल तर, आणि तरी सुद्धा ती व्यक्ती जर सर्वोत्तम तिरंदाज बनत असेल तर, बरोबर, तुम्ही बरोबर गेस केलं. मी बोलत आहे शीतल देवी यांच्याबद्दल, ज्यांना दोन्ही हात नाही आहेत पण तरीसुद्धा आज त्या सर्वोत्तम तिरंदाज म्हणून ओळखल्या जातात. हा आपल्या विचारसरणीतलाच फरक नाही आहे, तर हीच ती टेक्निक आहे जिथे आपण आपल्या ब्रेनला हॅक करतो आणि जी गोष्ट जगाला अशक्य वाटते ती आपण शक्य करून दाखवू शकतो. आणि आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला आपल्या ब्रेनला कसं हॅक करायचं आणि आपल्याला जी गोष्ट हवी आहे ती आपल्या ब्रेनकडून कशी करून घ्यायची याच्याबद्दलच बोलणार आहे. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. आज मी तुमच्यासोबत 5 अशा गोष्टी शेअर करणार आहे ज्या 5 गोष्टींमधून तुम्ही शिकाल, किंवा 5 टेक्निक्स मी म्हणेन की ज्याच्यातून तुम्ही शिकाल की तुमच्या ब्रेनला तुम्ही कशा पद्धतीने हॅक करू शकता. आणि ब्रेनला हॅक करायचं म्हणजेच काय, तर तुमचा ब्रेन तुमच्या अकॉर्डिंगली काम करेल, जसं तुम्हाला हवं तसं तो काम करेल. याच्यातली जी 5वी टेक्निक आहे तिथे मी तुम्हाला काही छोटे छोटे एक्सपेरिमेंट नाही, काही एक्झरसाइज सांगणार आहे. थोडे टेक्निक्स आहेत जे तुम्ही करू शकता, जे तुम्हाला लगेच इन्स्टंट रिझल्ट देतील, जे तुम्हाला म्हणजे आत्ता तुम्ही ज्या ठिकाणी बसलाय त्याच ठिकाणी तुमच्या ब्रेनला बूस्ट करण्यासाठी हेल्प करतील. त्यामुळे 5व्या टेक्निकपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पहा. आता सगळ्यात पहिला प्रश्न की आपल्याला आपल्या ब्रेनला हॅक करण्याची गरज आहे का? तर अर्थातच येस, आपल्याला जर आपल्या लाईफमध्ये जे हवं आहे ते अचीव्ह करायचं असेल, आपल्याला जर सक्सेसफुल पर्सन बनायचं असेल, आपल्याला जर आपले गोल्स अचीव्ह करायचे असतील तर आपण आपल्या ब्रेनला हॅक करणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा जो आपल्याला कंटाळा येतो, करावंसं वाटत नाही, की सगळं बस म्हणजे चिल करायचं आहे, लाईफमध्ये दुसरं काही नको आहे, बाकी लोक कसं जगतात तसं मला जगायचं आहे. पण ते इतर लोकांचं जे लाईफ तुम्ही रीलमध्ये पाहता खरंच तितकं सोपं आयुष्य नसतं, रियालिटी वेगळी असते. आणि म्हणून आपण आपल्या ब्रेनला हॅक करणं गरजेचं आहे जर आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल. बरेच लोक विचारतात की मला इथंपर्यंत जायचं आहे, तिथंपर्यंत जायचं आहे, तर मी काय करू? काय करूचं उत्तर खूप ठिकाणी मिळतं, पण कसं करू याचं उत्तर फार थोड्या ठिकाणी मिळतं. त्या थोड्या ठिकाणांपैकीच हे एक ठिकाण आहे वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल, जिथे तुम्हाला कसं करायचं याचं उत्तर मिळेल. सगळ्यात पहिली टेक्निक, पहिल्या टेक्निकबद्दल बोलताना आपण थोड्याशा सायंटिफिक गोष्टींकडे जाणार आहोत. आपल्या ब्रेनमध्ये डोपामिन नावाचं एक रसायन जे असतं ते सिक्रेट होतं. ज्या वेळेला पण आपण एखादं काम करतो, जी गोष्ट आपल्याला आनंद देते, ती गोष्ट जेव्हा आपण करत असतो त्यावेळेला डोपामिनची लेवल जी आहे ती हाय असते. उदाहरणार्थ, तुम्ही एखादी रील पाहताय, तुम्ही एखादी वेब सिरीज पाहताय, तुम्हाला आवडणारी कुठलीही गोष्ट तुम्ही करताय जिथे तुम्हाला टाइमपास वाटतोय, तर त्यावेळेला तुमच्या ब्रेनमध्ये असणारी डोपामिनची लेवल ही फार हाय असते. एक वेगळ्या प्रकारचं सॅटिस्फॅक्शन तुम्हाला मिळत असतं आणि म्हणूनच ती गोष्ट तुम्हाला वारंवार करावीशी वाटते. पण तेच जर तुम्हाला तिथून उठून अभ्यासाला बसायला सांगितलं तर मात्र तुमचा स्टॅमिना नसतो, तुम्हाला कंटाळा आलेला असतो, तुमची करायची इच्छा नसते. कारण तुमच्या मेंदूमधून जे सिक्रेट होणारं जे डोपामिन नावाचं जे काही एक रसायन आहे ते तिथे त्याची लेवल लो झालेली असते आणि त्यामुळे तुम्हाला ते काम करण्यात इंटरेस्ट राहत नाही. सो तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये, तुमच्या मेंदूमध्ये सिक्रेट होणारं जे डोपामिन आहे ते त्याला जर तुम्हाला योग्य ठिकाणी योग्य वेळी जर कामाला लावता आलं, म्हणजेच जी गोष्ट तुम्हाला सगळ्यात जास्त मोटिवेट करते, हे जे डोपामिन असतं ते तुम्हाला कुठलंही काम करण्यासाठी मोटिवेट करतं, त्याला जर तुम्हाला योग्य ठिकाणी वापरता आलं तर डेफिनेटली तुम्हाला जे हवं आहे ते अचीव्ह करू शकता. मग आता याचं एक उदाहरण मी तुम्हाला देईन. तुम्हाला आठवत असेल, आता काही लोक असतील इथे ज्यांनी 8 ऑक्टोबरची प्रिलियम्स दिलेली होती, 8 ऑक्टोबर 2022ची, आणि त्याच्यानंतर मेन्स पण दिलेली आहे रिसेंटली झालेली ऑक्टोबरमध्ये PSI मेन्सची. तर ते जे स्टुडंट आहेत 90 डेजवाले, त्यांच्यासोबतचा किस्सा मला नक्कीच तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल की आम्ही 90 दिवसांसाठी एक चॅलेंज घेतलं होतं
स्टडी टार्गेट्स होते त्याच्यामध्ये. आणि ते जे 90 दिवसाचं स्टडी चॅलेंज होतं, प्रत्येक स्टुडंटचं असं होतं की इतका अभ्यास केला आहे की अगदी श्वास घ्यायला फुरसत नाही आहे. तर 8 ऑक्टोबरला पेपरवरून आल्यानंतर आम्ही निवांतपैकी कोणी फिरायला जायचा प्लॅन केला होता, कोणी पिक्चर पाहायचं ठरवलं होतं, कोणी कुठली वेब सिरीज पाहायची ठरवली होती. प्रत्येकाने स्वतःचे वेगळे प्लॅन केले होते. बट 90 दिवसांमध्ये ॲक्च्युली 100 डेज झालं होतं ते चॅलेंज. तर त्या दिवसांमध्ये अभ्यासाची इतकी जास्त सवय लागली होती. ते स्टडी डिस्कशन, स्टडी टार्गेट्स, आज हे टार्गेट कंप्लीट करायचं आहे, आज हा सिलेबस कंप्लीट करायचा आहे, की 8 ऑक्टोबरला अक्षरशः एक्झाम नंतर 8 ऑक्टोबरला सुद्धा आणि 9 ऑक्टोबरला सुद्धा मुलं रिक्वेस्ट करत होती की मॅम आज बिलकुल रिलॅक्स किंवा चिल राहायची इच्छा नाही आहे, कुठेही बाहेर फिरायला जायचं किंवा मोबाईल पाहत बसायची इच्छा होत नाही आहे, टी व्ही समोर बसायची इच्छा होत नाही आहे, असं वाटतं की उठावं आणि पुस्तक घ्यावं आणि वाचत बसावं. म्हणजे एक्झाम नंतर सुद्धा जर तुम्हाला ती फिलिंग येत असेल, याचा अर्थ तुम्ही खरंच काहीतरी असं केलंय, काहीतरी स्वतःला अशी सवय लावली आहे ज्याच्यामुळे तुमचा ब्रेन तुमच्या अकॉर्डिंगली काम करतोय. मग ज्या गोष्टींचा मुलांना सगळ्यात जास्त कंटाळा येतो त्याच गोष्टीमध्ये जर तुमचा इंटरेस्ट इतका जास्त बिल्ड होत असेल तर डेफिनेटली जशा वाईट सवयी आपल्याला लागतात तशाच चांगल्या सवयी सुद्धा लागू शकतात. फक्त आपल्याला त्याच्यावरती वर्क करायचं आहे. मग याच्यासाठी आणखी एक उदाहरण मी तुम्हाला देईन. मला ज्यावेळेला सायटिकाचा त्रास सुरू झाला, PSI मेन्सची एक्झाम जेव्हा होती, तर खूप वेळ काम करावं लागत होतं आणि जास्त वेळ एका ठिकाणी बसून नंतर मला जो त्रास सुरू झाला, मी जेव्हा हॉस्पिटलला गेले पहिल्यांदा फिजिओथेरपिस्टकडे जाण्यापूर्वी, ज्यावेळेला मी नॉर्मल जे आपले असतात BHMS वाले वगैरे, तर त्या डॉक्टरांकडे जेव्हा गेले तेव्हा त्यांनी मला काही मेडिसिन्स लिहून दिले. आणि ते मेडिसिन्स घेऊन आल्यानंतर मी हा विचार करत होते की मला माहिती होतं की सायटिकाचा जर मला प्रॉब्लेम आहे, सायटिका पेन जर सुरू आहे, तर डेफिनेटली मला काही एक्सरसाइज करण्याची गरज आहे. पण त्यांनी मला 8 दिवसांचा कोर्स सांगितला आणि मी म्हटलं की या मेडिसिन्स ज्या आहेत तर एकदा मी सर्च करायला हवं की एक्झॅक्टली ही मेडिसिन कशी वर्क करते. तर ती जी टॅबलेट त्यांनी मला दिलेली होती, त्या टॅबलेटबद्दल ज्यावेळेला मी गुगल सर्च केलं त्यावेळेला त्याच्यावरती स्पष्टपणे असं लिहिलेलं होतं की यांनी पेन कमी होतं. तर ते पेन कसं कमी होतं? पेन कमी नाही होत ॲक्च्युली. तर जे तुमच्या ब्रेनपर्यंत जाणारे जे काही मेसेजेस असतात, तुम्हाला पर्टिक्युलर बॉडीतल्या कुठल्याही पार्टमध्ये जर तुम्हाला पेन होत असेल, दुखत असेल, तर तिथून जे काही मेसेजेस जातात तुमच्या ब्रेनपर्यंत, ते मेसेजेस स्टॉप होतात. त्या नर्व्स ज्या काम करत असतात ते कुठेतरी स्टॉप होतं आणि त्याच्यामुळे तुमच्या ब्रेनपर्यंत ती माहितीच जात नाही की आपला बॉडीचा कुठला तरी एक पार्ट जो आहे तो अफेक्ट होतो किंवा तिथे पेन होते. आणि मग तुम्हाला असं वाटतं की माझं दुखायचं राहिलं. सो माझी मावशी पण डॉक्टर आहे. मी तिला कॉल केला आणि म्हटलं की मला डॉक्टरांनी हे प्रिस्क्रिप्शन दिलेली आहे. देन मला तिने सुद्धा सेम सांगितलं की जोपर्यंत तू त्या गोळ्या घेशील तोपर्यंत तुला ते रिलॅक्स वाटेल, आफ्टर दॅट परत तुला ते पेन सुरू होईल. देन मग मी परत फिजिओथेरपिस्टकडे गेले, बाकीच्या गोष्टी झाल्या. पण ज्या पद्धतीने ही मेडिसिन काम करते तसंच आपल्या ब्रेनपर्यंत कुठल्या गोष्टी पोहोचवायच्या, कुठल्या नाही पोहोचवायच्या, याच्यासाठी आपल्याला काम करावं लागतं. आणि त्याच्यासाठीच दुसरी टेक्निक जी आहे ती तुम्हाला जास्त हेल्पफुल राहते. आता सगळ्यात पहिल्यांदा, आता मी डोपामिनबद्दल बोलले की डोपामिन जर तुम्ही टाइमपासवाल्या गोष्टी करत असाल तर त्याची लेवल हाय असते. मग तुम्हाला हे करता आलं पाहिजे की छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे तुम्ही अभ्यास करताय तर अभ्यासाचा अख्खा सिलेबस घेऊन बसण्यापेक्षा की आज मी एका टॉपिकमधला एक पॉईंट क्लिअर करेन आणि तो मी वेगळ्या टेक्निकने शिकण्याचा प्रयत्न करेन, ज्याचे खूप सगळे टेक्निक मी वॉरियर ऑफिसर यूट्यूब चॅनलवरती दिलेले आहेत. जेव्हा तुम्ही त्या टेक्निकनी शिकण्याचा प्रयत्न करता तेव्हा गोष्टी तुम्हाला इझी वाटायला लागतात. फॉर एक्झाम्पल, राष्ट्रीय महामार्ग हा एक टॉपिक असा आहे की जे नंबर्स आहेत राष्ट्रीय महामार्गाचे लक्षात ठेवायला स्टुडंट्सना खूप अवघड जातं आणि त्याच्यातही ट्रिक्स जरी बनवल्या तरी सुद्धा कुठला नंबर कुठल्या महामार्गाचे हे नाही लक्षात येत. बट ज्या पद्धतीच्या ट्रिक्स मी स्टुडंटसोबत शेअर केल्या त्याच्यानंतर खूप छान रिस्पॉन्स, फीडबॅक आला मुलांचा की मॅम हे खूप इझी वाटतं आणि पुढचं शिकायला इंटरेस्ट येतोय. सायन्स अवघड वाटणारा टॉपिक होता, सब्जेक्ट होता, तिथे सुद्धा खूप सगळ्या टेक्निक्स अशा पद्धतीच्या दिल्या की जिथून मुलांना असं वाटलं की सायन्स आपण या पद्धतीने शिकू शकतो असा आम्ही विचारच नाही केला आणि त्याच्यातला इंटरेस्ट बिल्ड होत गेला. म्हणजे तिथे जे तुम्ही ते शिकताना जी तुमची डोपामिनची लेवल कमी झालेली असते ती ॲटोमॅटिकली वाढायला लागते आणि मग तुम्हाला त्या गोष्टीत इंटरेस्टही येतो आणि तुम्हाला त्याच्यातून आनंदही मिळायला लागतो. सो याच्यासाठी दुसरी जी टेक्निक मी तुम्हाला सांगेन, जर तुम्हाला लॉंग टर्मसाठी जर याचे हे पाहिजे असतील इफेक्ट किंवा त्याचा परिणाम लॉंग टर्मसाठी हवा असेल तर जी बेस्ट टेक्निक आहे, जगातली प्रत्येक सक्सेसफुल व्यक्ती ही गोष्ट करते म्हणजे करतेच, अशी एक गोष्ट जी तुम्ही हजारोने लाखो वेळा ऐकली असेल आत्तापर्यंत, आणि ती गोष्ट म्हणजे मेडिटेशन.
दिवसातले किमान 5 मिनिटं स्वतःसाठी काढायला पाहिजेत आणि मेडिटेट करायला पाहिजे. आता मेडिटेशन करायचं म्हणजे नक्की काय करायचं याच्यातही इतके कन्फ्युजन आहेत. खूप जणांना वाटतं मेडिटेशन करायचं म्हणजे शांत बसायचं, डोळे झाकायचं आणि कुठलाही विचार येऊ द्यायचा नाही. हे पॉसिबलच नाहीये की तुम्ही विदाऊट एनी थॉट कधी जगू शकाल. म्हणजे आपण जेव्हा झोपेत असतो तेव्हा सुद्धा आपल्या डोक्यामध्ये असंख्य विचार येत असतात. मग जागेपणी तर हे पॉसिबलच नाही की तुम्ही कुठल्या तरी विचाराशिवाय जगू शकाल. मग मेडिटेशन करायचं म्हणजे काय? जे पण विचार तुमच्या डोक्यात येतात ना त्यांच्याशी नॉर्मली डील करा. त्या विचारांशी संवाद साधा, त्यांच्याशी वाद नका घालू. मी तुम्हाला नक्की मला सांगायला आवडेल की ज्यावेळेला आत्ता म्हणजे PSI मेन्सची जी एक्झाम झाली त्याच्यामध्ये ज्यावेळेला ते स्टुडंट माझ्यासोबत होते त्यांच्यासाठी जे मी चॅलेंज घेतलं होतं तर ते ॲक्च्युली खूप हार्ड चॅलेंज होतं. कारण ॲक्च्युली जर माझं रुटीन पाहिलं, याच्याबद्दल मी बोलले पण मागे पण, आणि जे सायटिका पेनबद्दल मी बोलले त्याच्या पाठीमागे कुठेतरी रिझन तेच होतं की त्यावेळेला अक्षरशः रात्री झोपायला 1 वाजायचे. 12:30-1च्या आधी तर मी कधी झोपलेच नाही, 12:30 तरी मॅक्झिमम. सो 12:30-1 पर्यंत मी जागायचे अँड देन सकाळी परत 5 वाजता उठून एक रुटीन सुरू झालेलं असायचं. त्यावेळेला मला हे जाणवलं की आपण 4-4.5 तासांची झोप घेऊन सुद्धा फुल फोकसनी काम करू शकतो. म्हणजे ती स्ट्रेंथ आहे आपल्यात. पण जर आपण फक्त कारणं शोधत राहिलो तर मग आपल्याकडे अख्खा दिवस जरी रिकामा असला तरी आपल्याला असं वाटतं की नाही झोपून राहावं. त्यावेळेला आपली खरी स्ट्रेंथ आपल्याला कळते. पण त्यावेळेचं एक होतं की मी डेली मॉर्निंगला वर्कआउट थोडासा म्हणजे नॉर्मल जॉगिंग, वॉकिंग किंवा थोडाफार योगा करत होते अँड देन 5 to 10 मिनिट्स मी स्वतःसाठी देत होते की ज्यावेळेला मी मेडिटेशन करायचे. आणि त्याचा इतका जास्त फायदा मला झाला की त्या पूर्ण 1.5-2 महिन्यांच्या कालावधीमध्ये कंटिन्युअसली क्लासेस असतील, लेक्चर्स असतील, डिस्कशन सेशन असतील, बाकी सगळ्या गोष्टी असतील, असं असूनही माझी चिडचिड होत नव्हती किंवा असं होत नव्हतं की आता हे नको आहे, कधी एकदा एक्झाम होऊन जाते, असं एकदाही फील झालं नाही. सो तुम्ही हे ट्राय करायला पाहिजे. आणि याचा तुम्हाला लॉंग टर्मसाठी फायदा कसा होतो, जेव्हा तुम्ही मेडिटेट करायला लागतात तुमच्यावरती बाकीच्या लोकांचा जास्त परिणाम होत नाही. म्हणजे नॉर्मल लाईफमध्ये मी असं पाहिले की अगदी खूप म्हणजे चांगले शिकलेले एखादी नोकरी वगैरे करणारे लोकसुद्धा असे आहेत की ज्यांचं एक असतं की हा मला असं का म्हणाला, तो मला तसं का म्हणाला, आणि मग जायचं त्यांच्यासोबत आर्ग्युमेंट करायचं, तुम्ही माझ्याबद्दल असं का म्हणाला, तुम्ही अशी हिंमत कशी केली. तिथे झाला तो वाद. देन आणखी 4 लोकांसमोर जाऊन म्हणायचं ते मला असं असं म्हणाले, फार स्वतःला शहाणं समजतात का, मग आमची पॉवर काय आम्ही दाखवून देऊ वगैरे वगैरे होतं. अगदी शिकलेले लोक सुद्धा या पद्धतीने वागतात जे की अगदी बालिशपणाचे. आणि मग इथे काय असतं ना की तुमचा ब्रेन जो आहे तो कुठेतरी ओव्हर कंट्रोल करतो तुम्हाला. तुम्ही जे बिहेव करताय तुम्हाला कळते नाही बऱ्याचदा की आपण काय बिहेव करतोय. जर तुम्ही मेडिटेशन करायला लागलात तर तुम्हाला इतका जास्त फरक जाणवतो की नॉर्मली जी आपली चिडचिड होते, जो वैताग आपल्याला येतो, लोकांशी कसं डील करावं कळत नाही, या सगळ्या प्रॉब्लेम्समधून तुम्हाला सुटका मिळते. एक कामनेस, जो शांतपणा आपल्याला हवा असतो ना, ती मेंटल पीस तुम्हाला फील व्हायला लागते अँड ॲटोमॅटिकली तुमचा ब्रेन तुम्हाला जसं हवं आहे तसं वर्क करायला लागतो. कारण मेडिटेशन नंतर तुम्ही तुमच्या ब्रेनला ज्या इन्स्ट्रक्शन्स द्याल त्या पद्धतीने तुमचा ब्रेन वर्क करतो, ना की तुमचा ब्रेन तुम्हाला सांगेल की असं कर तसं कर आणि तुम्ही तसं करा. आणि मी हे वाक्य मागे पण बोलले आहे की तुमच्या मेंदूला स्वतःची अक्कल नसते. सो तुम्हाला तुमच्या ब्रेनला शिकवायचं आहे की तू असं कर आणि तसं कर. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट जो येतो तो म्हणजे ॲफर्मेशन्स. तुम्हाला नेहमी स्वतःसोबत पॉझिटिव्ह गोष्टी बोलायच्या आहेत. याचे परिणामसुद्धा तुम्हाला लॉंग टर्मसाठी मिळतील. एक सायंटिफिक एक्सपेरिमेंट झाला होता. 2 लोकांचे वेगवेगळे गट केले होते जे की पेशंट होते. म्हणजे पेशंटचे 2 वेगवेगळे गट केले होते. त्याच्यातल्या एका गटाला जी काही मेडिसिन होती त्या आजारावरची ती ओरिजिनल मेडिसिन देण्यात आली होती आणि दुसऱ्या गटाला मात्र शुगर टॅबलेट्स ज्या आहेत त्या देण्यात आल्या होत्या आणि त्यांना हे सांगितलं होतं की ही बेस्ट मेडिसिन आहे या आजारावरची. काही दिवसांचा कोर्स झाल्यानंतर जेव्हा हे चेक करण्यात आलं की 2 या वेगवेगळ्या पेशंट्सच्या गटावरती त्याचा कसा इफेक्ट झालेला आहे, तर जे रिझल्ट आलेले होते ते अक्षरशः शॉकिंग होते. कारण ज्या लोकांना ओरिजिनल मेडिसिन दिली त्यांची तर हेल्थ रिकवर झालीच होती, बट ज्यांना केवळ शुगर मेडिसिन्स दिली म्हणजे शुगर टॅबलेट दिलेल्या होत्या की ती मेडिसिन नव्हतीच ॲक्च्युली, पण तरीसुद्धा ते लोकसुद्धा त्या आजारातून कम्प्लिटली रिकवर झाले होते. हे सगळं कशामुळे झालं? कारण त्यांच्या ब्रेनला ही इन्स्ट्रक्शन जात होती की आपण ही गोळी खातोय, आपण ही टॅबलेट घेतोय, याच्याने आपण बरे होणार आहोत. म्हणजे तुम्ही तुमच्या ब्रेनला जे काही सांगता
ते तो खरं मानत असतो. आणि हे मी याच्यापूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे. मी माझ्या जवळचं अगदी एक उदाहरण देईन. मी अशा एका व्यक्तीला ओळखते जिच्याकडे काहीही नव्हतं, म्हणजे परिस्थिती अगदी गरीब, रोजचा रोजगार करून जगणारी व्यक्ती असं जरी म्हटलं तरी काही हरकत नाही. पण त्या व्यक्तीचं एक स्वप्न होतं की तिला 4 व्हीलर घ्यायची होती, एका पर्टिक्युलर महिंद्रा कंपनीची एक गाडी. आणि ती घेण्याचं स्वप्न ती व्यक्ती तेव्हापासून पाहत होती जेव्हा त्या व्यक्तीकडे 2 व्हीलरमध्ये जे पेट्रोल भरायचं आहे त्याच्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. पण ती व्यक्ती जेव्हा पण रोडवरती उतरायची आणि जेव्हा पण तिच्या समोरून ती 4 व्हीलर जायची, ती म्हणायची की मला अशीच गाडी घ्यायची आणि मी एक दिवस घेणार. आणि आश्चर्य म्हणजे 2 वर्षांमध्ये त्या व्यक्तीने, म्हणजे ज्या व्यक्तीकडे काहीच नव्हतं, 2 वर्षांमध्ये त्या व्यक्तीने ती कार खरेदी केली. आणि ज्यावेळेला आजूबाजूचे लोक त्या व्यक्तीकडे पाहत होते, म्हणजे अरे तुम्ही काय केलं नक्की, म्हणजे असं काय करत होतात की सडनली तुमची लाईफ इतकी चेंज झाली. सो हे जे पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स असतात, जे म्हटलं जातं ना पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, तर ती असते. तुम्हाला फक्त ते मॅनिफेस्ट करता आलं पाहिजे, तुम्हाला स्वतःला ते सांगता आलं पाहिजे आणि तुम्हाला त्याच्यावरती वर्क करता आलं पाहिजे. अगदी साधा एक्सपेरिमेंट करून पहा की तुम्ही सकाळी घरातून उठून बाहेर जेव्हा पडतात त्यावेळेला फक्त एक ठरवा की आज मला काही करून रेड कलरची कुठलीही कार जी आहे ती पाहायची, किंवा रेड कलरच्या कारबद्दल तुम्ही विचार करा. तुम्ही जेव्हा घरातून बाहेर पडाल आणि तुम्ही दिवसभर कुठेही फिराल किंवा तुम्ही कुठेही जात येत असाल, किंवा अगदी तुम्ही एखाद्या रूममध्ये खिडकीच्या शेजारी बसत असाल जिथून तुम्हाला रोडवरची वाहनं दिसतात, तुम्हाला डेफिनेटली रेड कलरची कार दिसणार आणि त्या दिवशी तर जास्तच दिसतील. त्याचं रिझन काय असतं की आपण ज्या गोष्टीबद्दल विचार करतो ना ती गोष्ट प्रत्यक्षात आपल्यासमोर येत असते. फक्त आपल्याला त्या पॉवरचा, त्या विचारांचा योग्य दिशेने वापर करता आला पाहिजे. आपण ज्या पण डेली ॲक्टिव्हिटीज करतोय ना त्याच्यातल्या फक्त 10% ॲक्टिव्हिटीज हे आपलं कॉन्शियस माइंड करत असतं. म्हणजे जे आपण शुद्धीवरती असताना किंवा जे आपल्या शारीरिक हालचाली आहेत, ज्यांना तुम्ही ऐच्छिक हालचाली म्हणता, या 10% असतात. बाकीचं पहा, तुमचं हृदय, आत्ता तुम्ही बसलेला तुमचं हृदय ऑटोमॅटिकली धडधड करत आहे, तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती काम करत आहे, तुमचं ब्रेन काम करत आहे, जे काही आपलं रेस्पिरेटरी सिस्टीम काम करत आहे. प्रत्येक गोष्ट तिचं काम सुरू आहे, ब्लड सर्क्युलेशन सुरू आहे. मग हे जे सगळं सुरू असतं ना, हे सगळं आपल्या सबकॉन्शियस माइंडमुळे होत असतं. सो जर तुम्हाला त्या सबकॉन्शियस पॉवरचा जर वापर करता आला, त्या माइंडला जर तुम्हाला डायव्हर्ट करता आलं, जर तुम्हाला पॉझिटिव्ह ॲफर्मेशन स्वतःला देता आले, स्वतःशी नेहमी पॉझिटिव्ह बोलायचं आणि जी गोष्ट तुम्हाला अचीव करायची त्याच्याबद्दल जर तुम्ही स्वतःला सांगत असाल, भले तुम्हाला दिवसभर नाही लक्षात आलं तरी झोपताना, किमान झोपताना 5 मिनिटं अगेन स्वतःसाठी काढायची आणि त्याच्यामध्ये तुमचे जे काही ड्रीम्स आहेत ते ड्रीम्स तुम्ही जसं की अचीव केलेत, म्हणजे ज्यावेळेला तुम्ही एखादी पोस्ट मिळवाल किंवा तुमचं इतर कुठलंही ड्रीम असेल त्यावेळेला जे तुम्ही असाल, जस्ट इमॅजिन करा ती वाली लाईफ स्वतःच्या डोळ्यासमोर. उठल्यानंतर तुम्हाला ॲटोमॅटिकली ती एनर्जी येते की तुम्हाला वाटेल की मी उठावं आणि काहीतरी करावं की ज्याच्यामुळे मी माझ्या ड्रीमपर्यंत पोहोचेन. आणि मग तिथूनच सुरुवात होते जो मी पहिला पॉईंट सांगितला की तुमची डोपामिन लेवल जी आहे, डोपामिन लेवल, ती योग्य गोष्टीने किंवा जी गोष्ट तुम्हाला ॲक्च्युली करायला पाहिजे तिथून ती लेवल तुमची हाय होईल. या बाकीच्या गोष्टींमध्ये तुम्हाला इंटरेस्ट राहणार नाही. हा होता तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा येतो तो म्हणजे अगेन हा आपण हेच आहे की जे मी म्हटलं की तुम्हाला तुमच्या ब्रेनला फसवता आलं पाहिजे किंवा तुमच्या ब्रेनला स्वतःची अक्कल नाही आहे, तर तुम्हाला कळलं पाहिजे की त्याला कसं डायव्हर्ट करायचं. कुठल्याही ॲथलीटचं उदाहरण घ्या, कुठल्याही ॲथलीटचं. तुम्हाला काय वाटतं की त्यांची लाईफ इतकी सोपी असेल का? म्हणजे तुम्ही नीरज चोप्रा यांना पाहिलं, तुम्हाला वाटतं अरे वा काय फेम आहे. तुम्ही कुठल्याही क्रिकेटरला पाहिलं, तुम्हाला वाटतं वा काय म्हणजे काय लाईफ आहे त्यांची व्हॅनिटी, त्यांचं राहणं, त्यांचं फिरणं, इतक्या सगळ्या कंट्रीजमध्ये फिरतात, कसल्या आयुष्यमध्ये जगतात. हा नेहमी एका कॉमन माणसाच्या डोक्यामध्ये येणारा विचार असतो. पण कधी हा विचार केलाय का ज्यावेळेला एखादी व्यक्ती 8-8 तास ग्राउंडवरती मेहनत घेत असेल त्यावेळेला तिची ॲक्च्युली बॉडी, म्हणजे बॉडीची अवस्था काय होत असेल. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर मी कुठलीही एक वस्तू, अरे सगळ्या बाकीच्या वस्तूंचं उदाहरण सोडून द्या, साधा एक मोबाईल आहे तुमच्या हातामध्ये आणि तुम्हाला जर मी मोबाईल असा पकडायला सांगितला हातामध्ये, तुम्ही किती वेळ पकडाल? 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास, इथंपर्यंत तर तुम्ही जाणारही नाही. पण तुम्ही जस्ट असा मोबाईल जर तुमचा पकडून ठेवला तर तो काही वेळानंतर तो मोबाईल तुमच्या हातातून पडेल, तुमचा हात दुखायला लागेल. इव्हन तुम्ही हे एक्सपिरियन्स पण केलं असेल की तुम्ही एखादा लेक्चर पाहत बसलाय, तुम्ही असा मोबाईल पकडलाय, काही वेळाने मोबाईल हातातून पडायला लागला, किंवा झोपून पण काही लोक मोबाईल पाहतात. बऱ्याचदा हा अनुभव पण घेतला असेल की मी असा मोबाईल पाहत बसले, माझ्या हातातून निसटला आणि तोंडावरतीच पडला. हा अनुभव तुम्ही घेतला असेल का? कारण आपण तेवढा वेळ ती गोष्ट होल्ड नाही करू शकत.
इतका वेळ. एखादी व्यक्ती ज्यावेळेला कन्सिस्टंटली इतकी जास्त मेहनत घेते, व्हॉट डू यू थिंक की त्यांची बॉडी गिव्हअप करत नसेल? पण जो पण सक्सेसफुल ॲथलीट आहे, किंवा रॅदर मी असं म्हणेन की जो पण आत्ता त्या स्ट्रगलमध्ये आहे, त्यांचं एकच असतं की ज्या ठिकाणी माझी बॉडी गिव्हअप करते ना, की आत्ता नाही होते, तोच पॉईंट आहे, तिथेच मला स्वतःला आणखी थोडं पुश करायचं आहे. कारण तिथूनच माझी स्ट्रेंथ वाढणार आहे, तिथूनच माझी स्ट्रेंथ वाढणार आहे. आणि मी असे लोक पाहिलेत की ज्यांची बॉडी गिव्हअप म्हणजे अक्षरशः पोलीस भरतीची तयारी करणारी मुलं असतील, आत्ता वनरक्षकचं ग्राउंड येईल, वनरक्षकची तयारी करणारी मुलं आहेत, एक्साईजवाली मुलं आहेत. अक्षरशः ज्यावेळेला आता 5 किलोमीटर त्यांना पळायचं असताना, ज्यावेळेला ते रनिंग करून 5 किलोमीटरचं फिनिशिंग करतात, उलट्या करतात अक्षरशः मुलं. रनिंग नंतर उलट्या करतात, रोडवरती लोळतात गडागडा, की इतका जास्त त्यांना त्रास होत असतो. बट स्टील त्यांना जर उठून म्हटलं की अजून तुला 2 किलोमीटर पळायचं आहे, ते परत उठून तयार राहतात, ज्यावेळेला त्यांची एनर्जी कंप्लीट झिरो झालेली असते. मग ती स्ट्रेंथ येते कुठून? ती असते, फक्त आपण त्याला जागा करत नाही. मी 2 तास अभ्यासाला बसलोय, माझी पाठ दुखायला लागली, माझी मान दुखते, माझं डोकं दुखते, माझ्या लक्षात नाही येते, आपण सोडून देतो. आपण तिथून थोडं जर स्वतःला पुश केले ना, तर तीच खरी वेळ असते ज्यावेळेला तुम्ही ॲक्च्युली ग्रो होत असतात. सो ते तुम्हाला पुश करता आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही ॲथलीटला तुम्ही आयडल म्हणून करायला सुरुवात करू शकता. तुम्हाला जर सांगितलं की आज तुला इथून तिथपर्यंत एक ठराविक डिस्टन्स दिलं की तुला एवढं चालायचं आहे, तुम्ही चालायला सुरुवात कराल. किती चालू शकता? मॅक्झिमम इन अ डे तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीनुसार मे बी 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, 15 किलोमीटर, फार फार तर 20-25 किलोमीटर पकडून चाला. पण इतकं चालल्यानंतर जेव्हा तुमची बॉडी गिव्हअप करायला आलेली असेल आणि तुम्हाला सांगितलं की नाही अजून थोडंसं चालायचं आहे, देन तुम्हाला वाटेल की नाही आता मेलो तरी चालेल, पण मला नाही पुढं जायचं, ठीक आहे. तर त्यावेळेला जेव्हा तुम्ही उठून परत करता ना, कारण हे ॲक्च्युली ॲथलीट लोक करतात, किंवा जे पण स्पोर्टमध्ये आहेत ते ॲक्च्युली करतात. ज्यावेळेला पुशअप्स मारायची वेळ येते आणि पुशअप्स मारताना ज्यावेळेला ज्यांची स्ट्रेंथ नाही आहे, जे अजून शिकतात, ज्यावेळेला हे दुखायला लागतं ना, ॲटोमॅटिकली बॉडी जमिनीवरती धाडकन पडते ना, त्याच्यानंतरही ज्यावेळेला नाही आणखी एक त्यावेळेला जे केलं जातं ना, तिथून तुमची स्ट्रेंथ वाढत असते. आणि हीच गोष्ट तुम्हाला प्रत्येक गोष्टीत इम्प्लिमेंट करायची आहे. अभ्यासाच्या बाबतीत सुद्धा ज्या क्षणी तुम्हाला असं वाटतं की माझा स्टॅमिना संपला, आता मी नाही करू शकत, त्याच क्षणी स्वतःला परत जागा करायचं आणि म्हणायचं की इथून जर मी थोडं स्वतःला पुश केलं, देन स्काय इज द लिमिट. क्लिअर? आता येतो 5वा मुद्दा, 5वी टेक्निक, ज्याच्याबद्दल मी सुरुवातीला सांगितलं होतं की ही टेक्निक तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट देईल. तुमच्या ब्रेनला इन्स्टंट तुम्ही हॅक करू शकाल, जागेवरती आणू शकाल, इकडे तिकडे भरकटणार नाही, पुस्तक समोर असताना मोबाईलकडे पाहण्याची इच्छा होणार नाही. त्याच्यासाठी काही कॉन्सन्ट्रेशन हॅक्स आहेत ज्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ज्याच्यातली मला आवडलेली, फार म्हणजे जास्त आवडलेली पहिलीवाली जी ट्रिक आहे ती म्हणजे हंट द रॅबिट. आता हंट द रॅबिट म्हणजे काय? हा आहे रॅबिट आणि ही आहे तुमची गन, ठीक आहे. ही गन आहे आणि हा रॅबिट आहे. याला तुम्हाला काय करायचं आहे? शूट करायचं आहे. कसं करणार आहे? आत्ता रॅबिट इथे, गन इथे, नंतर तुमचा रॅबिट इकडे येईल, तुमची गन इकडे येईल. ही वाली जी एक्झरसाईज आहे, आता मला इथे ॲक्च्युली जमणार नाही, बट हे करायला खूप मजा येते. हे न चुकता करायचं असं वाला, ठीक आहे. तर हे तुम्हाला काय करायचं ना, हे असं, हे जे आहे हे तुम्हाला करत राहायचं. ही टेक्निक फॉलो करून पहा, इतकी जास्त मजा येईल. कारण तुमचं चुकत जाणार आहे, ते तुम्ही फ्लोमध्ये नाही करू शकणार. बट तुम्ही लक्षात ठेवायचं की ॲटलिस्ट या हाताने 10 वेळा माझं रॅबिट झालं पाहिजे, या हाताने 10, आणि हे ॲट अ टाईम झालं पाहिजे, हे वालं, ठीक आहे. हे असं, ठीक आहे. आता मला पण नाही जमत आहे, बट हे जेव्हा तुम्ही करता ना, तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं, कारण तुमच्या हाताचं कॉर्डिनेशन होत नाही. सो ही झाली पहिलीवाली टेक्निक. त्याच्यानंतर दुसरी टेक्निक, अगेन ही एक सायंटिफिक टेक्निक आहे, जे मी एक्झामपूर्वी पण स्टुडंटना सांगितलेले की ही जी टेक्निक आहे ती तुम्ही एक्झामच्या पूर्वीसुद्धा यूज कराल तर तुम्हाला खूप जास्त त्याचा इफेक्ट पाहायला मिळतो. कॉन्सन्ट्रेशन फार चांगल्या पद्धतीने होतं, सिली मिस्टेक्स होत नाहीत, एक्झाम स्ट्रेस जो आहे तो तुम्ही खूप लवकर कव्हरअप करू शकता, म्हणजे त्याच्यातून तुम्ही ओव्हरकम करू शकता. काय? आपले जे फिंगर टिप्स असतात तर हे आपल्या नर्व एंडिंग्स आहेत, म्हणजे इथून हे जे नर्व एंड होत आहेत, इथले जे मेसेजेस आहेत हे सरळ डिरेक्टली तुमच्या ब्रेनपर्यंत जातात. मग जर तुम्हाला कधी असं खूप लो फील होते, अभ्यास नाही करावा असं वाटतं, ते कंटाळा, आळस हे सगळं आलं, जस्ट हे प्रेस करायचं तुम्हाला, ठीक आहे. 3-4 सेकंडसाठी प्रत्येक बोटाचं तुम्ही प्रेस करू शकता. किंवा दुसरी एक टेक्निक सांगितली जाते, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या थंबला अशा पद्धतीने, अंगठा आहे त्याला अशा पद्धतीने 30 सेकंडसाठी प्रेस करून ठेवायचं आहे. देन हे झाल्यानंतर
20 सेकंडसाठी अशा पद्धतीने करायचं. ठीक आहे, 15 ते 20 सेकंडसाठी करू शकता. या टेक्निकने जरी तुम्ही गेलात तरी सुद्धा तुम्हाला इन्स्टंट काही सेकंड्समध्येच जाणवेल. तुमच्या इथे नाकाच्या मागे, डोळ्याच्या मागे तुम्हाला वेगळ्या प्रकारची एक फिलिंग येते आणि हे होतं. जर तुम्ही प्रॉपरली केलं ना तुम्हाला जाणवतं. काही लोकांना नाही जाणवणार, ते हळूहळू प्रॅक्टिसने जाणवेल. बट काही लोकांना इन्स्टंट लगेच ते तुम्हाला जाणवतं की येस फरक जाणवतो आणि तुम्ही थोडेसे फ्रेश होता, जागे होता. त्याच्यानंतर आणखी एक टेक्निक मी सांगितली होती की तुमचे हात जे आहेत ते अशा पद्धतीने तुम्ही एकमेकांमध्ये गुंफवायचे आहेत, अडकवायचे आहेत अँड देन जस्ट प्रेस लाईक दिस. ठीक आहे, हे पूर्ण प्रेस करा. तुमची जी बोटं आहेत ना ते पूर्ण तुम्हाला नंतर जाणवेल की थोडंसं रेडिश झालेले, लालसर झालेली आहेत. कारण ब्लड फ्लो जो आहे तो तुम्हाला लगेच जाणवतो की म्हणजे रक्ताचा प्रवाह व्यवस्थितपणे व्हायला लागला आणि हे कुठेतरी अगेन नर्व एंडला येतं. त्याच्यामुळे मग या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला इन्स्टंटली वर्क करायला खूप जास्त हेल्प करतात. आणि चौथा मुद्दा म्हणजे कुठलेही एक ऑब्जेक्ट घ्या. कॅन्डल असेल तर बेस्ट राहील. कुठलेही एक ऑब्जेक्ट घ्या आणि त्याच्याकडे 30 सेकंडसाठी कॉन्स्टंटली पाहत राहा. 30 सेकंडसाठी एक कुठलाही पॉईंट, कुठलीही गोष्ट जी तुम्हाला ठीकठाक वाटेल, आवडेल, 30 सेकंडसाठी एकाच ठिकाणी, एकाच पॉईंटकडे पाहत राहायचं कॉन्सन्ट्रेशनने. जर हे कराल तर तुम्हाला त्याचे इन्स्टंट रिझल्ट मिळतील अँड देन तुम्ही अभ्यास करायला घेतलात तर तुम्ही जे पण वाचाल ते तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे. सो आजच्या या व्हिडिओमधून ॲक्च्युली रिव्हिजनचा व्हिडिओ द्यायचा होता कारण बऱ्याच स्टुडंटनी त्याच्याबद्दल पण रिक्वेस्ट केली होती. बट जास्त कमेंट ज्या आहेत त्या मला हाऊ टू हॅक युअर ब्रेन या व्हिडिओवरती आलेल्या होत्या. म्हणजे हा व्हिडिओ बनवा म्हणून आले होता, म्हणून तो व्हिडिओ मी पहिल्यांदा घेऊन आले. देन मला काही स्टुडंटनी विचारले की मॅम रीडिंगसाठी म्हणजे फास्ट रीडिंगसाठी काहीतरी सांगा. तर जर तुम्हाला पण असा प्रॉब्लेम येत असेल की रीडिंग स्पीड थोडंसं कमी आहे आणि फास्ट रीडिंगसाठी काही टेक्निक्स हव्यात तर मला तसं कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हेही सांगा की रिव्हिजन टेक्निकचा व्हिडिओ आधी घेऊन येऊ की फास्ट रीडिंगचा अगोदर घेऊन येऊ. तर तुम्ही ज्या टॉपिकला जास्त कमेंट येतील तो व्हिडिओ मी आधी घेऊन येईन. अर्थातच उरलेला जो आहे तो पण मी घेऊनच येईल. बट आधी तुम्हाला कुठला पाहायला आवडेल, रीडिंग स्पीड कशी इन्क्रीज करायची हावाला की रिव्हिजन टेक्निक्सवाला. अँड अगेन वन मोर थिंग, सबकॉन्शियस माइंड, तुमचा सबकॉन्शियस माइंडचा वापर कसा करायचा किंवा ॲक्टिवेट कसं करायचं याच्याबद्दल जरी तुम्हाला डाऊट असतील किंवा सबकॉन्शियस माइंडची पॉवर काय आहे याच्यावरती जरी तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये तुम्ही मला विचारू शकता. त्याच्यावरचा सुद्धा मी व्हिडिओ घेऊन येईन. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल वाटला असेल आणि ही जी टेक्निक आत्ता ज्या काही 5 टेक्निक्स मी सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही प्रॉपरली फॉलो केल्या तर तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. ॲक्च्युली यातल्या एका पॉईंटवरती मी अर्धा तास बोलू शकत होते. मला थोडा शॉर्ट करायचा होता व्हिडिओ बट ॲज युजल तो थोडासा लॉंग झालाच आहे. आय एम सॉरी फॉर दॅट. पण काही गोष्टी असतात ज्या प्रॉपरली एक्सप्लेन केल्या तर समजतात आणि म्हणून ते थोडंसं डीपमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल अशी आशा आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तसं सांगा आणि त्यासोबतच असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.